पत्रकार परिषदेचे जे विषय आहेत त्यातलं संविधान फाउंडेशनने आपल्याला माहीत आहे की संविधानाचे विविध कार्यक्रम चालवलेले आहेत, विविध कार्यक्रम आहेत आणि याची सुरुवात 2005 पासून झाली आणि त्यात पत्रकार मित्रांचा खूप मोलाचा वाटा आहे। त्यांच्यामुळे हा विषय नागपूरचा जो शाळेतून संविधानाचं प्रास्ताविक वाचन किंवा नागपूरला संविधान दिवस साजरा करणे हा 2008 पासून महाराष्ट्र शासनात आणि 2015 पासून देशभर झाला आणि आता 2024-25 हे संविधानाचं 75वं वर्ष, ज्याला आपण अमृत महोत्सवी वर्ष म्हणतो। या निमित्त पण राज्य शासनाने 10 ऑक्टोबर 2024ला एक GR काढला घर घर संविधानाचा। तो GR काढण्यामध्ये पण संविधान फाउंडेशनचं योगदान आहे। मला पत्रकारांच्या बद्दल त्यांच्यासाठी मला आभार मानायचे आहेत की त्यांच्यामुळे हा विषय पोहोचला, संविधानाचा विषय पोहोचला। पण खंत पण आहे की नागपूरमधून हा विषय देशभर पोहोचला, परंतु हे नागपूरचं संविधान जागृतीचं अभियान करणारं शहर असा विषय पोहोचला नाही। तो त्यामुळे त्याला थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे। आजच्याच वृत्तपत्रामध्ये मी एक बातमी वाचली, नवराष्ट्रमध्ये आहे, अजून एका मठामध्ये आहे की राज्य शासन घरघर संविधानाच्या अंतर्गत प्रियांबल वाटप करत आहे आणि हे प्रियांबल वाटप DPCचा जो फंड आहे त्यातनं विकत घेऊन फ्रेम करून वाटप करण्याचं काम सुरू आहे 2024-25 पासून। खरं म्हणजे आता हा शासनाने स्वतःहून सुरू केलेला कार्यक्रम आहे। मला नाही वाटत कोणी मागितलं असेल की प्रियांबल वाटप करून आम्हाला घरी द्या। खरं तर प्रियांबल आपण स्वतः विकत घेऊन फ्रेम करून आपल्या घरी लावू शकतो आणि अनेकांनी लावलेला आहे इतक्या वर्षामध्ये। 2005च्या नंतर आता त्याला 20 वर्ष झाले, परंतु शासनाने सुरू केलं। परंतु जे प्रियांबल वाटप करण्यात येत आहे त्यातल्या शब्दाची जी ठेवण आहे ती मात्र चुकीची आहे आणि ही त्याला स्थानिक अधिकाऱ्यांना दोष देता येणार नाही। त्याचा दोष खरा तर बार्टीला जातो। मी काही वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी बार्टीच्या कार्यालयात पुण्याला असताना गेलो होतो, तेव्हा सुनील वारे तिथे बार्टीचे महासंचालक होते। तर त्यांनी पण मला तिथे प्रियांबल दाखवलं होतं, पण त्याही प्रियांबलमध्ये तेच दोष होते। खरं म्हणजे प्रियांबल जसं आहे तसं ते छापलं गेलं पाहिजे। आत्ता जी शासनातर्फे वाटल्या जाते ते जिल्हाधिकारीमार्फत वाटल्या जाते, ते समाज कल्याणमार्फत वाटल्या जाते, ते मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत वाटल्या जाते, ते महानगरपालिकेमार्फतसुद्धा वाटल्या जाते। एवढ्या यंत्रणा आहेत आणि कारण DPCचा फंड त्यामध्ये खर्च केला जातो, तेव्हा यापैकी कोणत्याही अधिकाऱ्याला असं वाटू नये का की जे आपण प्रियांबल वाटतो त्या शब्दाची ठेवण, शब्द चुकीचे नाहीत पण शब्दाची ठेवण, त्याचं जे सौंदर्य आहे, त्याचं जे महत्त्व आहे, म्हणजे जिथे कॉमा पाहिजे तिथे कॉमाच पाहिजे, जिथे शब्द जसा आला पाहिजे त्या तसाच तो आला पाहिजे, तशा पद्धतीचं नाही। त्यामुळे आजच्या नवराष्ट्रमध्ये मला वाटते रवींनी बातमी केली असेल, कदाचित कोणी दिली माहीत नाही, पण ती बातमी आलेली आहे आणि मठामध्ये पण ती बातमी आलेली आहे। तर शासनाला हे सांगावं लागेल। नागपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 2 वर्षात जवळजवळ 60,000 पर्यंत प्रियांबल वाटण्यात आलेलं आहे। आता असे चुकीचे ठेवण असलेले जर प्रियांबल आपण वाटत असू आणि आपण संविधानाचा सन्मान करणारे लोक आहेत, म्हणजे सगळेच लोक आहेत या देशातले, तर आपण एक जागरूक नागरिक म्हणून आपण जरा सरकारला सांगितलं पाहिजे किंवा आपल्या माध्यमातून माझी पण विनंती आहे सरकारला की हे असं वाटू नका, तुम्ही त्यामध्ये दुरुस्ती करा। जसं मी सांगितलं की बार्टीला पण मी सांगितलं होतं की हे दुरुस्ती करा। त्यांनी इंग्रजीत केलेलं ट्रान्सलेशन बरोबर आहे, पण मराठीमध्ये जे मांडणी केलेली आहे ते मात्र बरोबर नाही। हा एक विषय आहे। दुसरी महत्त्वाची घटना की या वर्षीचं जे 2026चं इतिहास आणि नागरिकशास्त्राचं जे पुस्तक आहे शालेय शिक्षणातलं, त्या पुस्तकात मात्र एक गोष्ट आलेली आहे की नागपूर जिल्ह्यातील शाळांमधून प्रियांबल भिंतीवर लिहून त्याचं वाचन सुरू केलेलं हा पहिल्यांदा, म्हणजे हे पुस्तकात येण्यासाठी सुद्धा जवळजवळ 20 वर्ष लागलेले आहेत।
तर हे आपण पत्रकारांच्या माध्यमातून सुरुवातीपासून, म्हणजे मला आठवते नागपूर जिल्हा परिषदला शिव असताना रवी आहे, आनंद आहे, अनेक लोक आहेत त्यावेळचे, ते कमलेश वानखेडे आहेत, तर अजून ते चरपे आहेत, मला जे लोक आठवतात की भेटायचे, तिथनं हा कार्यक्रम झाला. एवढंच नाही तर अमनची आई मुख्याध्यापिका होती वाडीच्या जवळच्या शाळेत, तर त्या शाळेमध्ये पहिल्यांदा त्या संविधान वाचनाचा एक उपक्रम, आणि त्यावेळेस ETVवर तो पहिल्यांदा प्रसिद्ध करण्यात आला होता हा कार्यक्रम. हा महत्त्वाचा आहे, देशाचं संविधान आहे म्हणून केला पाहिजे. आपण सगळ्यांचं त्यामध्ये योगदान आहे, आणि म्हणून आपण जे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर संविधान सन्मान चा जो कार्यक्रम सुरू केला तो त्याच हेतून आहे, आणि पहिल्यांदा 2018ला केला, आणि त्या 2018मध्ये जवळजवळ 18 पत्रकार मित्रांचा आम्ही सन्मान केला, कारण त्यांच्यामुळेच या कार्यक्रमाच्या जागृतीची सुरुवात झाली. दुसरा एक संविधान फाउंडेशनच्या वतीने आम्ही अनेक विषय सरकारला सांगत असतो, आणि ते मी सोशल मीडियामध्ये टाकत असतो, व्हॉट्सअपमध्ये टाकतो, आणि फेसबुकवर बरेच विषय आहे. संध्या राजूरकर मॅडमचं पण मी आभार मानेन की न सांगता सोशल मीडियात आलेला विषय ते त्यांच्या दैनिक बहुजन सौरभमध्ये ते प्रसिद्ध करतात, त्याच्यामुळे लोकांकडे जाते, आणि अनेक वृत्तपत्रामध्ये आहे ते विषय येत असतात. तुम्ही हा विषय द्या असं काही मी बोलत नाही, परंतु हे सगळे समाजाचे 1 ते 12 लक्षवेधी आम्ही सरकारला प्रत्येक अधिवेशनाच्या वेळेस 2020पासून आम्ही सांगत आलेलो आहे. मला आता सरकारबद्दल काय बोलायचं आहे, पण सरकारचा एकूणच सामाजिक न्याय या विषयाकडे किंवा शोषित वंचिताच्या विकासाकडे जेवढं लक्ष असलं पाहिजे तेवढं मात्र लक्ष शासनाचं नाही, हे आपल्याला जाणवत असतं. तरी आपलं काम आहे की सरकारला सातत्याने सांगत राहणे, तर ते काम आम्ही करत असतो. तुमच्या माहितीसाठी की आता राज्याचा जो महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग हा एकत्र होता, जो 2005पासून आला. आम्ही 2020ला पण मागणी केली होती. माझी जेव्हा शरद पवार साहेबांबरोबर बैठक झाली होती आमची, आणि त्यानंतर उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यांच्याबरोबर पण बैठक झाली होती 2020 मार्चमध्ये. तेव्हा आम्ही हे सगळे विषय पॉवरपॉईंट प्रेझेंटेशननी त्यांच्यासमोर मांडले होते, जे सातत्याने आता आम्ही लक्षवेधी म्हणून 1 ते 12 लक्षवेधी म्हणून मांडत असतो. तेव्हा तो विषय होता की अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र आयोग केला पाहिजे. त्यांचे प्रश्न वेगळे आहेत, त्यांचं कल्चर वेगळं आहे, आणि त्यामुळे तो आता वेगळा झालेला आहे तो. आणि आता दोन्ही आयोगाच्यासाठी कायदा पण झालेला आहे, आणि आता त्यांची नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे. आता ती नियुक्ती प्रक्रिया आपण म्हणत असतो की त्यामध्ये राजकीय लोक नसावे. आता हे आपलं सांगणं आहे, परंतु आता सरकार कोणाला नियुक्त करते हा तो सरकारच्या डिस्क्रिशनचा प्रश्न आहे. तिसरी गोष्ट झाली की जे जवळजवळ 7-8 वर्ष ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंतर्गत जी बैठक राज्यस्तरीय माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणे अपेक्षित असते वर्षातून 2दा, जानेवारी आणि जुलै. त्या कायद्यातच आहे, नियम 16 जो आहे ॲट्रॉसिटी ॲक्टच्या, त्याप्रमाणे ती 2018 नंतर ती बैठक झाली नव्हती. मधल्या काळामध्ये डॉक्टर सुरेश माने यांच्या वतीने मी पिटिशनर होऊन आम्ही त्यांना लीगल नोटीस पण 3 मुख्यमंत्र्यांना दिली होती, म्हणजे देवेंद्रजी फडणवीस, त्यानंतर एकनाथजी शिंदे आणि उद्धवजी ठाकरे. तर ते आणि इतरांनी पण त्याच्यासाठी खूप प्रयत्न केला. तो आमचा एक मित्र आहे वैभव गीते म्हणून, ते सातत्याने पुरावा करतात, आणि इतरही लोक. उशिरा केव्हा होईना आत्ता 3 जुलैला ती राज्यस्तरीय बैठक झाली ॲट्रॉसिटीची मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली. ही बैठक सातत्याने होणे आवश्यक आहे, आणि त्या बैठकीमध्ये तेच विषय असतात की एकीकडे जाती अत्याचार वाढत असतात, 7-8, 8-8 वर्ष बैठक न होणे, मुख्यमंत्र्यांनी एवढा दुर्लक्ष का केलं या कायद्याकडे हा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे त्याच्यासाठी पण बोलत राहावं लागणार आहे. एक आपण शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांचा आपण उल्लेख करतो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा आपण सांगतो की
बाबासाहेब म्हणाले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार आहे. प्राथमिक शिक्षणाची स्थिती जर आपण बघितलं, आत्ता नीती आयोगाचा 2026चा अहवाल आलेला आहे शिक्षणाच्या बद्दल. तो पण मी आता पूर्णपणे वाचला नाही, पण मी टी व्हीवर ते बघत होतो. आपण नागपूर जिल्हा आणि महाराष्ट्राची प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती जी भारत सरकारची आहे, एकच विषय घेऊ, इतर शिष्यवृत्तीचे विषय आहेत. तर प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती वर्ग 9 आणि वर्ग 10 जे अनुसूचित जाती जमाती आणि इतरांसाठी, आपण अनुसूचित जातीच्या संदर्भातले मी विषय प्रामुख्याने मांडत असतो, त्याचा जर विचार केला तर 2025-26 या वर्षासाठी राज्यामध्ये जवळजवळ 1,01,200 शाळा आहेत आणि त्यामध्ये लॉग इन केलेला. कारण ही शिष्यवृत्ती जी आहे भारत सरकार, जशी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती आहे 10वीच्या नंतर, म्हणजे 11वीपासून तर आपण ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, प्रोफेशनल कोर्सेस यासाठी ती आपण देत असतो, ते पण भारत सरकार शिष्यवृत्ती आहे. परंतु 2012पासून ही पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती महाराष्ट्र म्हणजे पूर्ण देशभर लागू झाली आहे. ती 9वी-10वीसाठी आहे आणि ती दर महिन्याला 350 रुपये त्याचा मंथली, आपण त्याला हे म्हणूया निर्वाह भत्ता, मंथली त्याला 350 रुपये असे 10 महिन्याचे 3,500 रुपये मिळत असतात. आता 1,01,200 शाळा आहे आणि 91,300 शाळा राज्यामध्ये लॉग इन केलेल्या आहे. ऑनलाईन असल्यामुळे लॉग इन करावं लागतं. पण आता 9वी-10वीमध्ये प्री मॅट्रिक शिष्यवृत्तीचे लाभार्थी किती आहे? फक्त 24,400 आहेत. 1,00,000 शाळा आणि लाभार्थी 24,400. म्हणजे 9वी आणि 10वी शिकणारे शेड्यूल कास्टचे 1,00,000 शाळेमध्ये 1,00,000 पण विद्यार्थी नाहीत का? म्हणजे कॉमन सेन्सचा प्रश्न येतो. आपण नागपूर जिल्ह्यातला विचार केला तर नागपूर जिल्ह्यात 3,790 शाळा आहे, लॉग इन केलेल्या 3,200 आहे आणि लाभार्थ्यांची संख्या फक्त 1,240च आहे. तर मला वाटते शिक्षण खात्याला हा विचारलं पाहिजे, जिल्हाधिकाऱ्याला पण प्रश्न विचारला पाहिजे, COला विचारलं पाहिजे. मी हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी नागपूरच्या जिल्हा परिषदच्या COला मी हे सांगितलं की हे असं कसं. हे एवढंच नाही तर ही आपली सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप आहे, त्यामध्ये पण शाळेची जेवढी संख्या आहे तेवढे लाभार्थी नाही आहे. आणि सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती हे खरं तर 5वी ते 10वीपर्यंत आहे. म्हणजे 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी. 5वी ते 7वी आजही महिन्याला 60च रुपये मिळतात आणि 8वी ते 10वी हे महिन्याला 100 रुपये मिळतात. इतक्या वर्षापासून या योजनेमध्ये जी सुधारणा अपेक्षित आहे ती पण सुधारणा झालेली नाही. म्हणजे एकीकडे सरकार अनेक गोष्टी सांगत असतं, आम्ही हे केलं ते केलं, पण बेसिक गोष्टी ज्या आहेत म्हणजे जे बहुजनाच्या शिक्षणाच्या, म्हणजे जी गोष्ट SCला लागू आहे तीच STला लागू आहे, तीच VJNT आणि SBC OBCला लागू आहे, तीच मायनॉरिटीला सुद्धा आहे. त्यामुळे हा जो विषय आहे तो विषय मला वाटते गंभीर आहे आणि हे आपल्या माध्यमातून ते सांगावे लागेल. तर सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती 5वी ते 10वी नागपूर जिल्ह्यामध्ये फक्त लाभार्थी 3,113 आहे, जेव्हा की शाळेची संख्या 3,790 आहे आणि 5वी ते 10वी म्हणजे जेवढ्या शाळा आहेत तेवढे लाभार्थी पण नाही आहेत. मला वाटतं कुठंतरी चुकत असलं पाहिजे की का लाभ मिळत नाही. एक तर मुली शिकतच नाही का, आणि मग शिकत आहे तर त्यांना योजनेचा फायदा का मिळत नाही. हा शिष्यवृत्ती देण्यामागची किंवा आर्थिक मदत देण्यामागची ही भूमिकाची आहे की अनुसूचित जाती किंवा मागासवर्गीय मुलींनी शाळेत आलं पाहिजे, ड्रॉपआउट होऊ नये. आणि आपल्याकडे योजना आहे सब पडे सब बडे, हे सगळं छान वाटते आपल्याला ऐकायला, परंतु हे जे वास्तव आहे तर त्या वास्तवाकडे लक्ष दिलं पाहिजे. वसतिगृहाच्या भारत सरकारच्या शिष्यवृत्तीचा विषय आहे, तो आम्ही सातत्याने मांडतो. आजही 2.5 लाखाच्या वर त्याची उत्पन्न मर्यादा वाढवली गेलेली नाही. 2012-13मध्ये ती 2.5 लाख करण्यात आली आणि आज आपण 2026मध्ये आहोत.
जे दुर्बल घटक आहेत, ज्याला 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे ओपनमधले, त्यांच्यासाठी उत्पन्न मर्यादा 8 लाख रुपये आहे. परंतु अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यासाठी मात्र उत्पन्न मर्यादा भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीची आजही 2.5 लाख रुपये आहे. आणि हे प्रश्न संसदेमध्ये पण मांडले गेलेले आहेत. चंद्रकांत हांडवरे साहेबांच्या माध्यमातून मी त्यांना फीडबॅक दिला होता मागच्या वर्षी, त्यांनी ते राज्यसभेत मांडले होते. तर 2.5 लाखाची उत्पन्न मर्यादा किमान 8 लाख तरी केली पाहिजे, जी दुर्बल घटकाच्या बरोबर. तर याकडे पण सरकारचं लक्ष आपण वेधत असतो. त्याचा जो मासिक भत्ता असतो तो पण वाढवला गेला पाहिजे. जसा प्री मॅट्रिक स्कॉलरशिपचा हा 350 रुपये आहे, इथे पण जवळजवळ 3 पट करण्याची गरज आहे. हे मी म्हणजे सविस्तर मी 1 ते 12 जे लक्षवेधी मांडले त्यामध्ये आहे. आपल्याकडे हॉस्टेलमध्ये सेवा सुविधेचा विषय आहे. त्यामध्ये काही गोष्टी होत असतात. त्याच्यात सेंट्रल किचन आहे, त्यामुळे त्या जेवणाची गुणवत्ता काय आहे हा नंतरचा विषय आहे. पण मध्ये विषय पण आले होते की सेवा सुविधा नाही. एका मुलीने तर गरमीमध्ये कूलर नसल्यामुळे अनेक विषय त्यामध्ये आंदोलनात ते वृत्तपत्रातून त्याला वाचा पण पुरण्यात आली होती. आता CAGचा रिपोर्ट पण आलेला आहे की त्यामध्ये वसतिगृहामध्ये ज्या अपेक्षित सेवा सुविधा किंवा गुणवत्ता राखली पाहिजे ती नाही आहे. स्वाधार योजना जी आहे की ज्यांना वसतिगृहामध्ये जागा मिळत नाही त्यांना स्वाधार योजनेमध्ये आर्थिक मदत मिळते, चांगलं आहे. पण मग त्याच्यातली ती 5 किलोमीटरची अट आहे ती काढून टाकली पाहिजे. ती अट ठेवण्याचं काही कारण नाही, कारण मग तो शिक्षणाचा विषय आहे. तर शिक्षण हे 5 किलोमीटरच्या अटीमुळे अनेकांना त्याचा त्रास होतो, लाभ मिळत नाही. स्वाभिमान योजना आहे, रमाई घरकुल आहे, वस्ती विकास आहे, DPC आणि शेड्यूल्ड कास्ट सब प्लॅन किंवा त्याला स्पेशल कॉम्पोनंट प्लॅन म्हणतो, त्याच्या बजेटचे खर्च आहे. नाविन्यपूर्ण योजना आपल्याला माहीत असेल की नाविन्यपूर्ण योजना DPCच्या बजेटमधून अनुसूचित जातीचं असेल स्पेशल कॉम्पोनंट प्लॅन तर 3% बजेट जेवढं असेल त्याच्यात 3% हे नाविन्यपूर्ण योजनेवर. STचं असेल तर त्याला पण 3% नाविन्यपूर्ण योजना आणि इतरही जनरल बजेटचं 3% नाविन्यपूर्ण योजना. तर नाविन्यपूर्णाचा अर्थ असा होतो की ज्या सरकारच्या योजना मंजूर आहेत, सँक्शन आहेत, तर त्याच्या व्यतिरिक्त गरजेवर आधारित जर वाटत असलं की आपल्याला ही योजना घ्यायची आहे परंतु ती मंजूर योजना नाही, तर ह्या नाविन्यपूर्ण योजनेतून त्यावर खर्च करता येतो. हे बघावं लागेल की या योजनेचा पैसा कुठे खर्च झाला, नाविन्यपूर्ण योजनेच्या नावाखाली पैसा कुठे खर्च होतो. म्हणजे वसतिगृहामध्ये सेवा सुविधा देण्यासाठी तर बजेट आहे, तिथल्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, नाले, छोटे छोटे रस्ते, समाज मंदिर वगैरे बांधण्यासाठी एक्झिस्टिंग योजना आहे. ती एकतर दलित वस्ती योजना, आता आपण दलित शब्द वापरत नाही तर ते अनुसूचित जाती विकास योजना आहे. त्याच्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज विकास योजना आलेली आहे, त्यामध्ये पण दलित वस्तीमध्ये सेवा सुविधा देण्याची ती योजना आहे. ह्या सगळ्या योजना आहेत. आमदार निधीतून खर्च केला जातो, खासदार निधीतून खर्च केला जातो. हे सगळं असताना नाविन्यपूर्णच्या नावाखाली काय केलं जाते. मला वाटते कुठंतरी बघितलं पाहिजे डिपार्टमेंटला विचारून, आदिवासी विभागाला. आणि हे करण्याचं काम कलेक्टरच्या माध्यमातून होतं, कारण तो DPCचा फंड वापरला जातो. पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी हे 2 त्यातले महत्त्वाचे लोक आहेत. आजही मांग गारुडी, गोंड, भटके विमुक्त, मुस्लिम मदारी यांना जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, जागेचे मालकी हक्काचे पट्टे, शिक्षण, आरोग्य, वस्तीमध्ये सुविधा, रोजगार हे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. म्हणजे माहीत असेल की रहाटे टोलीमध्ये मांग गारुडींना आजही जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही. हे प्रश्न प्रशासनाकडे आम्ही घेऊन गेलो, बरेचदा बैठक झाल्या. म्हणूनही पण आता ज्या काही विद्यमान विभागीय आयुक्त आहेत किंवा जिल्हाधिकारी आहेत त्यांचं या प्रश्नाकडे लक्ष नाही. राज्याचे मुख्यमंत्री इथेच असतात, त्यांच्याकडे आम्ही हे प्रश्न मांडत असतो, परंतु
एकूणच असं दिसतं की महागारुडी एकीकडे आपण अतिमागासाचा विकास झाला पाहिजे यासाठी सरकार बोलत असते, पण मग महागारुडी पण अतिमागासच आहेत. तर त्यांच्या विकासाचे जे प्रश्न आहेत, लाडकी बहिणीसाठी सामाजिक न्यायाने पैसे देणे किंवा आदिवासी विभागाने पैसे देणे, वारकरी मंडळासाठी पैसे देणे, तीर्थयात्रेसाठी पैसे देणे, अजून काय ते बौद्ध गयाला घेऊन जाणे, अयोध्याला घेऊन जाणे, याच्यासाठी पैसे देणे, ते सामाजिक न्यायाने का पैसे द्यावे? घेऊन जा तुम्ही, ते म्हणजे देण्याला वाद नाही आहे. वारकरी मंडळाला पैसे द्या तुम्ही, पण ते जनरल फंडातून द्या ना. सामाजिक न्याय विभागाचा किंवा आदिवासी विभागाचा जो निधी आहे त्या गाईडलाईन्समध्ये या गोष्टीसाठी काही स्थानच नाही आहे, मुळात नाही आहे. वारकरी मंडळाला पैसे देणे त्या गाईडलाईन्समध्ये बसत नाही, नीती आयोगाच्या गाईडलाईन्समध्ये नाही आहे. ते तिथे आहे शिक्षण, सामाजिक आर्थिक विकास, बेरोजगारी दूर करणे, गरिबी दूर करणे, निवारा देणे, घर देणे, पक्कं घर देणे, उद्योग व्यवसायासाठी पैसा देणे, हे यासाठी तो पैसा आहे. तो विकासाचा पैसा आहे. तो असा स्मारक किंवा ते यात्रा घडवून आणणे त्यासाठी नाही. लाडकी बहीणला का बरं सामाजिक न्याय किंवा आदिवासी विभागाने पैसा द्यावा? ही जनरल स्वरूपाची योजना आहे. ते महिला बालकल्याण विभागाची योजना आहे. तुम्ही ते द्या, त्यांना देण्याला अर्थ नाही, पण सामाजिक न्याय विभागाला ते देऊ नये. कारण सामाजिक न्याय विभागाचा आत्तापर्यंत जवळजवळ 60,000 कोटी रुपये ह्या मागच्या 10-12 वर्षात 60,000 करोड हे दिल्या गेले नाही अनुसूचित जातीच्या विकासासाठी. एक तर धोरण असं सांगते की अनुसूचित जातीचा पैसा जो शेड्यूल कास्ट सप्लायचा असतो तो वळता करता येत नाही, तो लॅप्सही होत नाही. त्यामुळे जर वळता करता येत नाही हे धोरण आहे, तर तुम्ही वळता करू नाही शकत नाही, लॅप्स होत नाही. तो पुढच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड केला पाहिजे. जसा आरक्षणातला बॅकलॉग कॅरी फॉरवर्ड होतो तसा हा सामाजिक आर्थिक विकासाचा हा घटनात्मक आहे. तर 60,000 कोटी हे दिल्या गेले नाही. यावर्षीचं जर आपण बजेट बघितलं तर यावर्षीच्या बजेटमध्ये सुद्धा जवळजवळ ते मी त्याचा आकडा पण दिला, कदाचित तिथे नसेल, आहे इथं, मी तुमच्या 9व्या पॉईंटवर आहे. अनुसूचित जातीचा यावर्षीच्या बजेटमध्ये 32,772 कोटी तरतूद करणं अपेक्षित होतं. शेड्यूल कास्ट सप्लायसाठी तरतूद केली 23,150 कोटी, म्हणजे 9,622 कोटी ही तरतूदच केली नाही. हा एक भाग, म्हणजे तरतूद केली नाही म्हणून तो आकडा. आणि मग जी तरतूद करतो त्याच्यातला खर्च कुठे होतो? तो अखर्चित राहतो. तो असा धरून तो मागचा 60,000 कोटीवर तो आकडा गेलेला आहे. मला वाटतं हे विषय खूप महत्त्वाचा आहे. जातीचे उपवर्गीकरण होऊ नये यासाठी महाराष्ट्रभर आंदोलनं सुरू आहेत. आरक्षण धोरणाची अंमलबजावणी होत नाही, ॲट्रॉसिटी ॲक्टची नीट अंमलबजावणी होत नाही. मग प्रश्न येतो की मग होतं काय? तर त्यामुळे मग शिक्षणासाठी किंवा युवकांचे प्रश्न आहेत, जसं आता जंतर मंतरवर चालू आहेत काकरू जनता पार्टीचं. कोण करतं यापेक्षा कशासाठी करतं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. त्यांची एकच मागणी आहे की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्या. ते सोनम वांगचूक जे एक रिनाऊन पर्सनॅलिटी, ते आज 17 दिवस झाले उपोषणाला बसले आहे. मी सरकारची जबाबदेही आहे की नाही आहे? आहे ना सरकारची जबाबदेही. साधा डायलॉग पण सरकार करत नाही. तर एकूणच मला या माध्यमातून असं सांगावंसं वाटतं की सरकारचं लक्ष कशाकडे आहे? सरकार शोषित वंचितांच्याकडे, विद्यार्थ्यांच्याकडे, शिक्षणाकडे, आरक्षणाची अंमलबजावणी, ॲट्रॉसिटी ॲक्टची अंमलबजावणी, बजेटचा कायदा झालेला नाही. म्हणजे जो कायदा व्हावा यासाठी आपला आग्रह असतो तो कायदा अजून झालेला नाही. त्याची मागणी 2017 आहे. असे अनेक विषय आहेत. त्यामुळे जंतर मंतरला पण आम्ही संविधान फाउंडेशनच्या वतीने आपलं समर्थन आहे. आपण तिथे जात नाही, पण अशा चांगल्या गोष्टीसाठी समर्थन केलं पाहिजे. सरकारची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. आपण सरकारला प्रश्न विचारत गेलं पाहिजे. आम्ही तो विचारण्याचा प्रयत्न करतो, सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडतो आणि वृत्तपत्रातून काही ते प्रसिद्ध पण होत असतात, काही होत नाही, हरकत नाही, पण अनेकांकडे ते विषय जात असतात. तर माझ्या वतीने जे काही सांगायचं होतं ते मी सांगितलेलं आहे.
आपल्याला काही जर आपण चर्चा करायची असेल तर आपण करू शकतो. चर्चेनंतर आपल्याला मग लंचला जायचं आहे खाली डायनिंग हॉलमध्ये. तर सर्वांना जय भीम आणि थँक्यू.